ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत। सूरजजी, सूर्यकांता पाटील ज्या भाजपच्या नेत्या होत्या, केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकेकाळी, त्या भाजपला आता सोडचिठ्ठी देत आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात सामील होतात। त्याचसोबत के.पी. पाटील जे तुमच्यासोबत होते आता ते देखील शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे आता वाटचाल करतात आहेत। खरं तर कुठेतरी पक्षामध्ये गळती लागली का असं समजावं का? कारण की ज्या पद्धतीने निलेश लंके गेले, आता अजून काही नेते मंडळी जातात। अनेक लोक आहेत ज्यांना इथं कुठेतरी संधी दिसत नाही म्हणून कदाचित ते तिकडं जात असतील, परंतु अनेक लोक आहेत जे भविष्यकाळामध्ये आमच्या सोबत जोडले जातील। मग त्यात काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यात काही पदाधिकारी आहेत जे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये हे अजितदादाच्या नेतृत्वात काम करताना दिसतील। खरं तर पिपाणी हे चिन्ह पिपाणी या अपक्ष चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला खूप मोठा फटका बसला आहे असं त्यांचं मत आहे। आज शरद पवार यांनी माहिती दिली की खरं तर ह्या सगळ्या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगात जाणार आहोत आणि पिपाणी जे अपक्ष उमेदवाराला दिलेलं चिन्ह आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ते गोठवण्याची आम्ही प्रक्रिया करणार आहोत, याकडे कसं पाहता? कारण की त्यांचं म्हणणं आहे की याचमुळे आमचे सातारा असतील आणि अनेक लोकसभा मतदारसंघ असतील ते आम्ही हरलोय म्हणून। अनेक निवडणुकामध्ये एकसारखे दिसणाऱ्या चित्राची चिन्ह अनेक उमेदवारांना भेटत असतात। त्यामध्ये तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे कोणाला काय चिन्ह द्यायचं आणि कोण कुठल्या चिन्हावर निवडणूक लढेल। परंतु पिपाणीमुळे तुतारीला मतं कमी पडले म्हणणं हे कुठेतरी मला वाटतं चुकीचं आहे। कारण पिपाणीमध्ये आणि तुतारी या चिन्हामध्ये बराचसा फरक आहे दिसण्यामध्ये, त्याच्या व्यक्तिरेखामध्ये। कारण त्यांना जे चिन्ह भेटलेले तुतारी वाजवणारा माणूस आणि जे चिन्ह निवडणुकीमध्ये होतं ते पिपाणी, ह्याच्यामधला फरक आहे। मला वाटते कुठेतरी आता काहीतरी मागणी करायची म्हणून केले असेल कदाचित, परंतु तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे। खरं तर पक्षचिन्हाच्या संदर्भात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे घड्याळ चिन्ह आहे ते आता तुम्हाला खरं तर निवडणूक आयोगाकडनं आणि त्याचसोबत सुप्रीम कोर्टाकडनं तात्पुरतं देण्यात आलेलं आहे। ह्या सगळ्या संदर्भात सुद्धा आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा निवडणूक आयोगामध्ये जाणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भाची सुनावणी घेण्यासाठी आग्रह धरणार आहे की तुम्हाला जे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे घड्याळ ते गोठवण्यासंदर्भात। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मला वाटतं आपला देश हा संविधानावरती चालतो आणि संविधानामध्ये कायद्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे अजितदादाला जे चिन्ह भेटले ते संविधानाच्या चौकटीत अधीन राहून भेटलेलं चिन्ह आहे। अनेक लोकप्रतिनिधी, अनेक संघटनेतले पदाधिकारी हे अजितदादाच्या सोबत आल्यामुळं जो तुठचा नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गत आम्हाला चिन्ह भेटले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, मग तो निवडणूक आयोगावरती असो की सुप्रीम कोर्टावरती असो, न्याय प्रक्रियेमध्ये विजय हा नक्की आमचा होईल। तुमच्या पक्षातील काही आमदार जे आहेत ते आता चलबिचल अवस्थेमध्ये आहेत का? कारण की ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळालेली, आता ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधतात आहेत असं देखील त्यांच्या पक्षातील नेते म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार चलबिचल नाही, उलट तिकडचे आमदार हे अजितदादासोबत भविष्य काळामध्ये जोडताना तुम्हाला दिसतील। जे काही लोक जात आहेत ते मला वाटतं रिटायरमेंटच्या नंतर जे असणारी लोक आहेत ते लवकर पळत आहेत, परंतु नवतरुण हा अजितदादांसोबत जोडला गेलेला आहे। या महाराष्ट्रातले अनेक तरुण अजितदादाच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत, त्याच्यामुळं कोण गेला ह्याच्यामुळं फरक पडत नाही। आमच्याकडे ए गेला तर बी ऑप्शन तयार आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद दादांकडे, अजित पवारांकडे, आणि त्यातच काल पुण्यामधल्या एका हॉटेलमध्ये ड्रग्सचा प्रकार देखील समोर आलेला होता। त्यावरती पुण्याचे गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की माझ्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात असं काही घडलेलं नव्हतं म्हणून। अजितदादांनी खरं पाहिलं तर ज्या पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर व्यवसाय चालत आहेत त्या व्यवसायावर कारवाई होताना पाहून
असं वाटतंय की अजितदादांनी खरंच पालकत्व त्या जिल्ह्याचं स्वीकारलं आहे. अनेक लोक आहेत जे बेकायदेशीररित्या तिथं व्यवसाय करत आहेत, त्यांना चाप घालण्याचा, त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम हे अजितदादांनी केलेले. कोण काय टीका करतंय ते महत्त्वाचं नाही. पालकमंत्री म्हणून आपला ठसा हे अजितदादांनी उमटला, हा महाराष्ट्र बघतोय. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आता विधानसभेचं संपूर्ण बिगुल वाजलं. प्रत्येक पक्ष विधानसभेची आकडेवारी आपल्या पदरात किती जागा मिळू शकतात विधानसभेकरता त्याकरता आकलन करत आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काही अशा संदर्भातली काही बैठक अथवा तुमच्याकडनं काही मागणी करण्यात आली आहे का? कारण की राजकीय वर्तुळात चर्चा महायुतीच्या सगळ्या जागा वाटपाच्या संदर्भात रंगताना पाहिलं. जागा वाटपाच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल. आमचे वरिष्ठ नेते त्या बाबतीत चर्चा करतील. तो जो निर्णय घेतील त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 1चा पक्ष करणं संघटनेतला पदाधिकारी म्हणून आमची जबाबदारी आहे. पण कार्यकर्ता म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 80+ जागा लढाव्यात. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधानसभेच्या निवडणुकीत आपली वेगळी चूल मांडू शकतं अशी देखील एक राजकीय चर्चा रंगते. यामध्ये काही तथ्य आहे का? कारण की महायुतीमधनं तुम्हाला वगळलं जाईल वगैरे वगैरे, विरोधक तुमच्यावरती अशा पद्धतीने टीका करतात. महाराष्ट्रामध्ये आमचे मित्रही तेवढेच आहेत आणि शत्रूही तेवढेच आहेत. जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण काही लोक करत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये आहे. महायुतीसोबतच निवडणुका भविष्यकाळामध्ये लढेल. ज्या लोकांना असं वाटतंय ते मुंगेरी लाल के हसीन सपनेसारखं आहे, एवढं मी म्हणतो. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. आम्ही महायुतीमधनं बाहेर पडणार आहोत अशी ज्यांना स्वप्न पडत असतील तर ते मुंगेरी लाल के हसीन सपने आहेत अशा वाक्यप्रचारात त्यांनी विरोधकांना जो आहे तो टोला लगावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.